मुघलांनी सुरतमधील व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं। तिथले लोक मराठ्यांना घाबरून लपून बसले होते। मग मराठ्यांनी सुरत शहरावर हल्ला केला आणि सुरतमधील किल्ल्यावर पण हमला केला। तेव्हा मुघलांचा सुभेदार इनायत खान याने महाराजांशी बोलणी करण्यासाठी आपल्या वकिलाला पाठवलं। तो सुरत शहरातील राजांच्या शमेनात आला। त्या वकिलाने महाराजांच्या समोर काही शर्ती ठेवल्या। राजांना त्या शर्ती पटल्या नाहीत। राजांनी त्याला चिडून उलट उत्तर दिलं। त्यावेळी त्या इनायत खानाच्या वकिलाने आपल्या सदऱ्यातील खंजीर बाहेर काढला व राजांवर त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला। पण राजांच्या अंगरक्षकाने त्याचा हात वरच्यावर कापला। त्याचा तुटलेला हात हा राजांच्या अंगावर पडला। त्याचं रक्त राजांच्या कपड्याला लागलं। मागे उभे असलेल्या मराठ्यांना वाटलं राजांवरच हल्ला झाला की काय। त्यांनी मुघलांच्या शरण आलेल्या सर्व सैनिकांना कापण्याचे आदेश दिले। राजे उठून बाहेर गेले आणि त्यांनी ती कत्तल थांबवली। तोपर्यंत 24 हात आणि 4 मुंडके कापले गेले होते। सुरत म्हणजे मुघलांचं घर, त्यांच्याच घरामध्ये मराठ्यांचा दरारा अशा प्रकारे होता।